अखेर मोठ्या मंत्र्यांना दणका बसलाच। या अशोक खराट याने जे नव्हते सांगायचे तेच सांगून बसला। अत्यंत धक्कादायक कबुली। होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। सध्या राज्यभर गाजत असलेला कॅप्टन खरात भोंदू बाबा प्रकरण, यामध्ये आता एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। यांनी आत्ताच पोलिसांसमोर अशी काही धक्कादायक कबुली दिली ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकेल। यांनी अशा लोकांची नावे घेतली, अशा काही मोठ्या राजकारण्यांचं भांडं फोडलं ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात चांगला मानतो, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र आपला मानतो। त्याच लोकांचे काळे कारनामे या अशोक खरात याने आत्ताच उघड केले। यांनी नेमकं काय धक्कादायक कबुली दिली आणि कोणत्या मोठ्या नेत्याचं काय भांडं फोडलं हे मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगणार आहेत। ते एक काम करायचंय तुम्हाला, आत्ता आपला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाय। अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही आणि व्हिडिओला लगेच लाईक करा। हा अशोक खरात तर उचलाच, परंतु याने मोठ्या मोठ्या राजकारण्यांना सुद्धा गुंतवलंय। नेमका आता याला कोणीही वाचू शकत नाही, त्यामुळे याच्यावर मोठा दबाव असून नेमकं कोणत्या मोठ्या नेत्यांची नावे घेणार आणि यांची डायरेक्ट गुप्त व्हिडिओ दाखवणार, ही सगळी माहिती आपल्या आत्ताच हाती लागली आहेत। यामध्ये या मोठ्या पक्षाची जवळजवळ 9 मंत्री आहेत, तसंच इतर काही मोठे नेते सुद्धा आहेत, जे अत्यंत वाईट अशी व्हिडिओ या कॅप्टन खरात याने आत्ताच व्हायरल केले। याच्यातला एक व्हिडिओ बघून तुमच्या डोक्यामध्ये संतापाची लाट निर्माण होईल। याचा एक व्हिडिओ बघून अख्खा महाराष्ट्र संतापून उठेल। ते सगळे गुप्त व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता लगेच दाखवणार आहेत, तर तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे। अजिबात कुठेच अर्धवट व्हिडिओ सोडून जायचा नाही आणि जर आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लगेच व्हिडिओला लाईक करा। याच्या संपर्कामध्ये कितीतरी मोठे अधिकारी, मोठ्या पदावर बसलेले लोक, मोठ्या राजकारणी, मोठ्या नेते, या सगळ्यांची नावे आता जाहीरपणे उघड झाली आहेत। नुसतीच नावे नाही, तर यांचे जे काळे धंदे होते, पडद्यामागे चालायची, कशा प्रकारे हे सगळे घाण कृत्य करायचे, वाईट कामं करायची, ते सगळे व्हिडिओज आपल्या आत्ताच हाती लागले। हा गोरगरीब जनतेला लुटत असे, अतिक्रमण जागेवर राहत असे, देवाच्या नावाखाली याच्याकडे ज्या पण स्त्रिया यायच्या त्यांना हा घाबरून द्यायचा, भविष्यातील धोके सांगायचा, घाबरून द्यायचा आणि मग त्या स्त्रियांना फसवून त्यांचं लैंगिक शोषण करायचा, त्यांच्यावर जबरदस्ती करायचा। अशा प्रकारे या कॅप्टन भोंदू बाबाची काळी कारनामे होते। हा मोठ्या राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात बसवायचा, राजकारणाचे सल्ले द्यायचा, तंत्रमंत्र विद्येचा वापर करायचा, कोणाची बोट काप, कोणाला काय तर कोणाला काय सांगून घाबरून द्यायचा। परंतु याने जे पडद्यामागे काही घाण कामं केले होते आणि काही मोठ्या राजकारणांना सुद्धा यांनी त्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं, त्या सगळ्याचा आता सगळं काळं उघड पडलेलं आहे। कारण की एक असा पुरावा समोर येत आहे, अशा काही गुप्त व्हिडिओ समोर येत आहे, जे बघून तुम्ही या मोठ्या राजकारण्यांना कधीही माफ करणार नाही। तुम्ही म्हणणार की आम्ही यांना तर चांगलं मानत होतो, या सगळ्या लोकांवर आम्ही तर पूर्ण डोळे झाकून विश्वास ठेविल होता, त्याच लोकांचा पडदा उघड झाला। महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील गोरगरिबांना या संपूर्ण मोठ्या राजकीय नेत्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि याच लोकांची अशी काळी धंदे तुम्हाला मी या व्हिडिओत पुढे दाखवणार। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुषमाताई अंधारे यांनी ज्याप्रमाणे आरोप ठेवले की मोठे राजकारणी मंत्री या भोंदूबाबाच्या नादी लागून तंत्रविद्या करायच्या, तसेच हाताची बोटे कापायच्या, वेगवेगळ्या अघोरी कांड केले जायचे। आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा आहे, इथे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही, परंतु अशा प्रकारचे काळे कृत्य हेच मोठे मंत्री करायचे। या कॅप्टन भोंदूबाबाचं खूप सगळ्या महिलांसोबत संबंध असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। याच्याकडे जी 58 व्हिडिओज सापडली त्यामध्ये नेमकं कोण महिला आहेत, त्या सगळ्या महिलांना न्याय देणं गरजेचे आहेत। यांनी ज्या महिलांसोबत काळे कृत्य केले, ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलं, त्या सगळ्यांना शासनाने आधार देणं गरजेचे आहेत। तसंच या सगळ्यांना पोलीस संरक्षण देणं सुद्धा गरजेचे आहेत। सध्या पोलीस तपास करीत असून या भोंदूबाबाचा सगळा पडदा फास झालेला आहे। याच्याकडे सापडलेले प्रत्येक व्हिडिओची कसून चौकशी केली जात आहे। तसेच याची प्रॉपर्टी किती, मालमत्ता कुठे, किती याची सुद्धा सगळी माहिती काढली जात आहे। यांनी कशा प्रकारे लोकांना धमकावून, लोकांना दादागिरी करून जमिनी हडप केल्या, मालमत्ता जमा केली आणि याची अजून किती मोठे उद्योगपतींशी संबंध आहेत। याच्या संपूर्ण जाळ्यामध्ये मोठे पदाचे अधिकारी सगळेच्या सगळे गुंतणार, अजून खूप मोठे मासे गळाला लागणार, ज्यामध्ये मोठे मंत्री, मोठे आमदार, मोठे खासदार अशा मोठ्या व्यक्तींची नावेच उघड झालेली असून नुसतीच नावे नाही तर त्यांची पुराव्याची व्हिडिओ सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहेत। फक्त
तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचंय. हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाय. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडून जायचं नाहीये. सोबत काय घडलंय? खरंचा कसा संबंध आला? ते खरात नाही ना, पहिली 2 गुंठे जागा त्या गटात घेतली होती 357 गट नंबर पाथरेमध्ये. तर त्याच्या शेजारी आम्ही पुन्हा 2 गुंठे जागा, तिचा व्यवहार झाला साहेबराव नरोडे यांच्याशी. आणि त्यांनी तो आमचा व्यवहार समजल्यानंतर त्यांनी तहसीलला त्यांना सांगून आमचं खरेदी खत बंद केलं. 2017 साली आमचा व्यवहार झाला आणि 3 वर्ष आमचं खरेदी खत होऊन दिलं नाही. 2020 साली आम्ही ते खरेदी खत केलं आणि जो खरेदी देणारा होता आम्हाला त्याला लाथाबुक्क्यांनी मारलं. ते तिने नाही मारलं, तो नव्हता, पण त्याचा गुंड होता सिन्नरचा. तो कोण होता हे मला पण माहीत नाही. एकूणच अनेक गुंडांना घेऊन जमिनी हडपण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले इथे? ते मला नाही सांगते, पण मला घेऊन दिली नाही. हो, एवढंच माहिती. काय व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, अनेक लोक त्यावर संताप व्यक्त करताय. गावकरी म्हणून तुमच्या मनामध्ये काय निर्माण झालंय? अहो, आता आमच्या नातेवाईकांचे आम्हाला फोन करताय का तुमचं गाव एवढं असं गरीब गाव आहे, जास्त विकास नाही आणि तुमच्या गाव का सगळ्या मीडियावर तीच दिसतंय. आम्हाला लज्जास्पद वाटतंय का या कॅप्टन खराणी बाहेर गावच्या माणसांनी येऊन आमच्या गावची इज्जत घातली. असा इज्जत घालणारा माणूस आहे ना कुठल्या गावात जन्माला येऊ नये. आणि गव्हर्नमेंटने तिने अशा स्त्रियांना ती स्वतःची लघवी पाजणं किती असं घाणेरडा प्रकार आहे. अशा माणसाला जगून देण्याची काही इच्छाच नाही ठेवायला पाहिजे. आणि इथं गावात तिने ना अशा जमिनी हडपल्या नाही म्हणता येणार, पण त्याच्या पैशाचा अधिकाऱ्यांचा गैरवापर करून अधिकचा पैसा देऊन जमिनी घेतल्या गेले. गोरगरिबाला समजा आता माझ्या भावाची जमीन आहे, मला घ्यायची ना, तो काबीज करून तो स्वतःच घेऊन टाकत होता. अशा गावात जमिनीचे भाव वाढवून दिले. अशा माणसाला कष्टाचा पैसा नाही, कष्टाचा पैसा वापरताना माणूस विचार करतो याचा बिगर कष्टाचा पैसा होता. बिगर कष्टाचा पैसा वापरून येणे गावाचं सगळं घाणीर केलं. गावात जो 4-5 वर्षापूर्वी जो हस्तक्षेप करतो होता नव्हता ना, त्यावेळेस जो विकास होता तो आता पूर्ण खुंटलेला आहे. त्याच्या हस्तक्षेपामुळे ना कोणी त्याच्या पुढे जात नाही. तो असंही ऐकलं की जो निधी यायचा तो 80% त्याच्याच कामासाठी वापरला जायचा, गावासाठी वापरला जायचा नाही. तुम्ही जर आले असतील हायवेवरून ईशानेश्वर रस्ता येतोय त्या रस्त्यासाठी निधी आला, तो आमच्या फाट्याच्या रस्त्याचा होता, मिरगाव रस्त्याचा. तो तिकडं वापरला, कॉन्क्रीट अर्धाच झालाय. तो निधी तिकडं वापरला. गावात ती पाण्याची टाकी तिने वापरून घेतली. जमीन तर पूर्ण आमची जाम नदीच्या हद्दीत आहे. तिथं जर गेले तर तुम्हाला दिसन त्याला वॉल कंपाऊंड करून ते पूर्ण अतिक्रमण करून टाकलंय. ते मंदिर अतिक्रमणमध्ये मंदिर नदीच्या क्षेत्रात, अर्ध मंदिर नदीच्या क्षेत्रात आहे. गावकरी विरोध करत होते, ते जुमानत नव्हतं का? नाही, त्याच्याकडे पैसा अडका होता. आता कलेक्टर क्लास 1 ऑफिस सर तिथे येत आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं बोलून आमचं कोण दाखवून देणार तिथं? आता या सगळ्या काळामध्ये त्याचे जे व्हिडिओ येत आहे, जे राजकारण्यांसोबत आहेत किंवा वेगवेगळे आहेत, त्याची नेमकी लोकांच्या मनात काय भीती बसली होती, काय भीती वाटायची? आता तुमचा एक माणूस जेलमध्ये गेला म्हणताय, अनेक लोक भीतीपोटी बोलत नव्हते. काय नेमकं घडलेलं होतं? तो अधिकारी म्हणजे असा त्याच्या विरोधात जाणारा माणूस जर दिसला ना तर त्याच्यावर तो 353 असे मोठे मोठे गुन्हे दाखल करायचा. आता जो माझा भाऊ आहे संतोष शिंगे, त्याच्यावर जो इलेक्ट्रिसिटीचा गुन्हा, त्याचा तिथला कुठलाही संबंध नव्हता. याचा ट्रॅक्टर वापरला असा त्याच्यावर आरोप होता. याच्या ट्रॅक्टर मधून खांब, अहो इलेक्ट्रिसिटी एवढा मोठा खांब वाहणं म्हणजे चोरी करणं कोणी कराल का? या अशा चोऱ्यांचे खोटे गुन्हे अधिकारी लोकांनी खोला त्याचा ऐकून आणि असे गुन्हे दाखल करून लोकांना त्रास दिलेला आहे. आणि अधिकाऱ्यांनी जर ऐकलं नाही ना, अधिकाऱ्यांना सुद्धा दमदाटी करायचा तो. याच्यामध्ये आता मला एक सांगा, ज्या पद्धतीनं लोकांची जी भावना झालेली संतप्त आहेत, काय आणखी लोकांसोबत इथं या खरातने घडवलेलं आहेत? संपत्तीच्या बाबत नेमकं काय आहे किंवा इतर लोकांना कसा त्रास दिला? संपत्तीच्या बाबतीत म्हटलं हेच तर, ज्याला एखादा जर दुसरा ती जमीन घेत असेल तर रातोरात ती जमिनीचा दुप्पट पैसा देऊन, वाढून पैसा देऊन आणि ती जमीन त्याने घ्यायची. म्हणजे गरीबाला ती इथं जमीन घेऊनच द्यायची नाही ती इथली. आणि इथली पूर्ण जमीन एक करत त्याने ते पूर्ण काबीज करीत आणलेले आहे. आणि ह्या गोष्टीमुळं पूर्ण मिरगावमध्ये पूर्ण दहशतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळं गावचा कोणत्याही प्रकारचा विकास नाही. गावचा पूर्ण निधीच तिकडे जात होता. आता तुम्ही बघितलं असेल, पूर्ण टोटल रस्ते बघितले असेल, मिरगावची ही परिस्थिती बघितली असेल.